एक्झाम्पल आहे बघा, फाइंड द डोमेन अँड रेंज ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स. एखादं फंक्शन दिलं असेल आणि त्या फंक्शनचा डोमेन आणि रेंज फाइंड करायचा. फंक्शन कसं असतं पहा, हे आपलं फंक्शन असतं. या सेटला आपण डोमेन म्हणतो आणि या सेटला आपण रेंज म्हणतो किंवा कोडोमेन म्हणतो. मग एक्स म्हणजे आपला डोमेनचा सेट असणार, तर वाय म्हणजे आपला रेंजचा सेट असणार. फंक्शन काय बघा, f of x इक्वल टू 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1. आता हे पहिलं एक्झाम्पल आहे आपलं. सो f of x इक्वल टू 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1. आता याच्यात आपल्याला x ची व्हॅल्यू काय काय असू शकते आणि y ची व्हॅल्यू काय काय असू शकते हे शोधायचं. मग बघा बरं, x ची व्हॅल्यू कुठलाही रिअल नंबर घेतला तर आपल्याला y कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे अगदी x 0 ठेवला तरी y ची व्हॅल्यू काढता येईल, किंवा 1 2 3 किंवा मधले एखादे फ्रॅक्शन नंबर ठेवला तरी सुद्धा आपल्याला इथे x ची व्हॅल्यू ठेवली तर y कॅल्क्युलेट करता येईल. किंवा -1 -2 -3 किंवा अगदी मधले जरी फ्रॅक्शन आपण घेतले तरी सुद्धा आपल्याला y कॅल्क्युलेट करता येणार. म्हणजे y व्हॅल्यू फाइंड करता येते कधी, तर x आपण कुठलाही नंबर ठेवला तरी. तर कुठलाही म्हणजे काय, तर रिअल नंबर आला. म्हणजे आपण खाली काय लिहिणार बघा, तर f ऑफ x म्हणजे y म्हणजे 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1 इज डिफाइंड फॉर ऑल x बिलॉंग्स टू r. x ची किंमत कुठलीही असेल तरी आपल्याला y काढता येतो. म्हणजे झालं काय, तर या फंक्शनचा डोमेन झाला r, कुठलाही रिअल नंबर. आता तुमचा f ऑफ x काय बघा, तर f ऑफ x आहे 7x स्क्वेअर प्लस 4x मायनस 1. आता याच्यात थोडासा आपण बदल करत जाऊया. प्रत्येक एक्झाम्पल हे वेगळ्या टाइपने सोडवायचं. आता ही पॉलिनॉमियल आहे म्हणून या पद्धतीने सोडवायचं. या दोन टर्म मधून आपण 7 कॉमन घेऊया. मग या दोन टर्म मधून 7 कॉमन घेतले तर काही x स्क्वेअर प्लस 4/7x आणि हा -1 तसाच ठेवला. काय केलं, तर x स्क्वेअर आणि x च्या टर्म मधून 7 कॉमन घेतले. सो 7 into x स्क्वेअर प्लस 4/7x आणि परफेक्ट स्क्वेअर तयार करायचा. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे इथं तिसरी टर्म पाहिजे. आता तिसरी टर्म कशी फाइंड करतात आठवा, तर या मधल्या टर्मचा जो कोएफिशियंट असतो, मधल्या टर्मचा म्हणजे x चा कोएफिशियंट काय 4/7, याला 2 ने भागायचं आणि याचा करायचा स्क्वेअर. म्हणजे किती होईल 4/7 into 2, या 2 ने इकडे भाग जाईल, त्याचा वर्ग झाला 4/49. 2/7 चा स्क्वेअर होणार आहे म्हणजे 4/49. हा आपण परफेक्ट स्क्वेअर केला बरोबर. पण हे ब्रॅकेट मध्ये लिहिलं आपण बघा, आणि या ब्रॅकेटला 7 ने मल्टिप्लाय करायचं. जे आपण एक्स्ट्रा लिहिलं, किती लिहिलं 4/7 लिहिलं, पण ते ब्रॅकेट लिहिल्यामुळे या 7 ने पण आपण 4/49 ला मल्टिप्लाय केली आहे. म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा किती लिहिला, तर हा 7×28 म्हणजे 28/49 एक्स्ट्रा लिहिला. तो मायनस करून टाकूयात. बघा ओरिजिनल टर्म राहिली का, ही आली 7x स्क्वेअर, ही आली 7 7 कॅन्सल झाला 4x, आणि हे 7×28 होतील प्लस 28/49 आणि मायनस कॅन्सल झालं आणि हा -1 राहिला, तो आला इथं. म्हणजे 7 into हे किती झालं बघा, x मधली टर्म प्लस असेल 2/7 चा स्क्वेअर आणि मायनस हे किती होईल बघा 49 डिनॉमिनेटर आला आणि 49 -49 -28, 8 दुने 16 आणि 17, हातचा आला 1, 4 आणि 3 7, म्हणजे 77/49 आले. So this is 7 into x plus 2/7 चा स्क्वेअर मायनस इथे भाग जात असेल बघा, 7 ने भाग जाईल, वरती आले 11 आणि खाली आले 7. हे तुमचं काय झालंय, तर f ऑफ x झालाय हा. आता या f ऑफ x मध्ये बदल करत न्यायचा आणि तुम्हाला तुमच्या y ची व्हॅल्यू कळेल.
मग तो एफ ऑफ एक्स किती आला बघा, तर 7 इंटू एक्स प्लस 2/7 स्क्वेअर मायनस 11/7. हे तुम्ही एफ ऑफ एक्स सिम्प्लिफाय करून आणला. ओरिजिनल तुमचा किती होता, तर हा होता 7x² प्लस 4x मायनस 1. त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा बदल केला आणि एवढी व्हॅल्यू आली. आला. आता तुमचं डोमेन काय बघा, डोमेन आहे आर, म्हणजे एक्स आर आहे ना. म्हणजे खाली आपण म्हणणार की सिन्स एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स काय तर कुठलाही रिअल नंबर आहे. मग या एक्स मध्ये बघा, सिन्स एक्स बिलॉंग्स टू आर लिहिलं आपण, कारण आपला डोमेन काय होता वरती आपण लिहिलंय की डोमेन आपला आर आहे. त्यामुळे आपण म्हटलं की एक्स, एक्स म्हणजे कोण आहे तर रिअल नंबर आहे कुठला. मग याच्यामध्ये आपण काय केलं, या एक्स मध्ये 2/7 ऍड केले. मग आता रिअल नंबर मध्ये एक्स रिअल नंबर आहे ना, मग या रिअल नंबर मध्ये 2/7 जर ऍड केले, म्हणजे एक्स रिअल आहे त्यात 2/7 ऍड केले, परत तो रिअल नंबर होणार. पुन्हा या रिअल नंबरचा स्क्वेअर करायचा आपल्याला, म्हणजे एक्स प्लस 2/7 करायला केला तर याचा स्क्वेअर करायचा. मग बघा बरं, रिअल नंबरचा स्क्वेअर किती होतो, आपल्या रिअल नंबरचा स्क्वेअर किती होतो, तर ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कुठल्याही संख्या रेषेवरचा कुठल्याही नंबरचा 0 केला तर एक तर तो 0 असेल किंवा 0पेक्षा मोठा असेल. आता यात 7 ने मल्टिप्लाय करू याला. मग या रिअल नंबरला 7 ने मल्टिप्लाय केलं तर 0ला पण मल्टिप्लाय केलं तरी किती येणार, 0च येणार आहे. पुन्हा आता याच्यामध्ये मायनस 11/7 ऍड करायची, म्हणजे दोन्ही बाजूला मायनस करायचे ते. सो 7 इंटू एक्स प्लस 2/7 स्क्वेअर मायनस 11/7 इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस 0 मायनस 11/7. दोन्ही बाजूला मायनस 11/7 केला. मग आता हा तुमचा एफ ऑफ एक्स आहे बघा. सो एफ ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू मायनस 11/7. म्हणजे तुमच्या y ची, म्हणजे एफ ऑफ एक्स ची किंमत किती आली तर मायनस 11/7 पेक्षा मोठी आली किंवा तेवढी येणार. म्हणजे तुमचा रेंज काय झाला तर या नंबर पासून स्टार्ट झाला. एफ ऑफ एक्स म्हणजे हे y आहे ना तुमचं, हा y मायनस 11/7 झाला किंवा त्याच्यापेक्षा मोठा असणार आहे. म्हणजे रेंज सेट काय झाला बघा, so range equal to minus 11/7 to infinity. म्हणजेच आपण ते असं पण म्हणू शकतो, हा y चा सेट आहे तुमचा आणि या y ची व्हॅल्यू किती असेल तर मायनस 11/7. y हा कसा असेल तर कुठलाही रिअल नंबर असेल असं आपण म्हणूया, आणि y परत कसा तर मायनस 11/7 पेक्षा मोठा आहे. हे इथं तुमचा कंस कंप्लीट झाला. एक्झाम्पल बघा, g of x equal to x plus 4 upon x minus 2. हे आपलं फंक्शन आहे. आता हा दोन पॉलिनॉमियलचा भागाकार आहे. दोन पॉलिनॉमियलचा भागाकार म्हणजे न्यूमरेटर मध्ये पण एक पॉलिनॉमियल आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण एक पॉलिनॉमियल आहे. मग आता डिनॉमिनेटर मध्ये कोण आहे बघा तर x minus 2 आहे. मग याच्यात मी x ची किंमत जर 2 ठेवली तर काय होईल, या x ची किंमत 2 ठेवली तर 2 minus 2 किती झालं 0 झालं. म्हणजे डिनॉमिनेटरला 0 येणार बरोबर, आणि डिनॉमिनेटरला 0 आलं की हे इन्फिनिटी झालं. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येत नाही. म्हणजे झालं कसं बघा, तर माझ्या डोमेन मध्ये जर x ची किंमत मी 2 ठेवली तर मला त्याचा करस्पॉन्डिंग y काढताच येत नाहीये बरोबर ना. या डोमेन मध्ये जर मी 2 ठेवला तर त्याचा y इन्फिनिटी होतो. इन्फिनिटी म्हणजे किती माहित नाही, म्हणजे तो काढता येत नाही असं आपण म्हणतो. मग या डोमेन मध्ये हा 2 जो आहे
दोन काहीच कामाचं नाहीये, कारण त्याच्या करस्पॉन्डिंगला कोणच नाही. आणि हे तसंच ठेवलं, इथं जर एखादा एक्स्ट्रा एलिमेंट असेल तर हे फंक्शनच होत नाही, बरोबर. मग हे फंक्शन होण्यासाठी हा 2 आपल्या डोमेन मध्ये काही कामाचा नाहीये. बाकी सगळ्या ठिकाणी बघा, बाकी या 2 सोडून तुम्ही 3 ठेवा, -3 ठेवा, 4 ठेवा, किंवा -4 ठेवा, किंवा -2/3 ठेवा, कुठलाही फ्रॅक्शन ठेवा, अगदी 0 ठेवा, मायनस ठेवा, प्लस ठेवा, फ्रॅक्शन ठेवा, काही ठेवा 2 सोडून, तरी तुम्हाला डिनॉमिनेटर निघणार आहे. डिनॉमिनेटर कॅल्क्युलेट करता येणार आहे, पण 2 ला कॅल्क्युलेट करता येणार नाही. मग आता 2 सोडून बाकीचं सगळं चालणार आहे आपल्याला x ची व्हॅल्यू, बरोबर. ही 2 सोडून x ची व्हॅल्यू काहीही ठेवली तरी चालेल. मग काहीही म्हणजे सगळं चालेल. सगळं चालेल म्हणजे काय, तर कुठलाही रिअल नंबर चालेल, पण तो रिअल नंबर 2 असणार नाही, बरोबर. म्हणजे 2 सोडून कुठलाही चालेल. मग या r मधून काय करायचं, 2 मायनस करायचा. मग संख्या रेषेवरचा हा 2 जो आहे, हा 2 सोडून इकडचं सगळं चालेल, इकडचं सगळं चालेल, सगळं चालणार आहे, पण 2 चालणार नाही. या x च्या बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूला आपल्याला y कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजेच काय झालं, तर आपला डोमेन झाला r मायनस हा 2. जिथं डिनॉमिनेटर, ज्या नंबरनी डिनॉमिनेटर 0 होतो, ज्या x च्या व्हॅल्यूनी तुमचा डिनॉमिनेटर 0 होतो, तो नंबर सोडून बाकी सगळे नंबर आपल्याला चालतात. बाकी सगळे म्हणजे काय, तर कुठलाही रिअल नंबर. मग त्या रिअल नंबर मधच्या सेट मधनं तो नंबर मायनस करून टाकायचा. सो आपण असं लिहूया, g ऑफ x हे फंक्शन लिहिलं. मग g ऑफ x इज नॉट डिफाइंड if x इक्वल टू 2. x ची किंमत जर 2 असेल तर तो डिफाइंड होत नाही. मग आपला डोमेन काय झाला, म्हणून तर r मायनस 2 झाला. म्हणजेच काय, तर आपण सगळे x घेणार, कुठले, तर सगळे रिअल नंबर घेणार, पण 2 घेणार नाही. हा आपला डोमेन झाला. आता रेंज म्हणजे y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. मग आता y ची व्हॅल्यू कशी काढणार बघा, तर तुमचा g ऑफ x आहे x प्लस 4 अपॉन x मायनस 2. हा आपला y, x प्लस 4 अपॉन x मायनस 2. g ऑफ x म्हणजे कोण आहे, तर y. आता याने याला इकडे मल्टिप्लाय करूयात. सो y इंटू x मायनस 2 इक्वल टू x प्लस 4. म्हणजे xy मायनस 2y इक्वल टू x प्लस 4. आता काय करूयात, ही टर्म आहे ही इकडे नेऊयात आणि ही टर्म इकडे आणूयात. म्हणजे एक एक LHS ची टर्म x ची व्हॅल्यू काढायची. आता आपण काय करणार आहे बघा, हे फंक्शन जसं जी y इक्वल टू होतं ना, तसं आता x इक्वल टू हे सगळं फंक्शन काढायचं की जे y मध्ये असेल. सो x y इथंच ठेवले, हा x इकडे आणला मायनस झाला, इक्वल टू हे तिकडे नेलं प्लस झालं, प्लस 4. यातून बघा x कॉमन निघेल, कंसात राहिलं y मायनस y इक्वल टू 2y प्लस 4. मग आता x ची व्हॅल्यू किती आली बघा बरं, हा y मायनस 2 पलीकडे नेऊयात. सो x इक्वल टू 2y प्लस 4 अपॉन y मायनस 1. बघा हा x जो आहे, हा x टोटली इन टर्म्स ऑफ y आहे. जसा हा y म्हणजे g ऑफ x इन टर्म्स ऑफ x आहे, याला आपण फंक्शनचा फॉर्म्युला म्हणतो ना, तसंच हे झालं बघा. हा x टोटली इन टर्म्स ऑफ y आहे. मग आता डिनॉमिनेटरला पुन्हा काय चेक करा, डिनॉमिनेटरला आहे y मायनस 1. आता सपोज या y ची किंमत मी 1 ठेवली तर काय होईल, y ची किंमत जर 1 ठेवली तर डिनॉमिनेटर पुन्हा मगाच्या सारखा 0 झाला. आणि ह्या डिनॉमिनेटर जर 0 होत असेल तर आपल्याला ही टोटल व्हॅल्यू किती मिळते, तर इन्फिनिटी मिळते. आणि ती इन्फिनिटी व्हॅल्यू काही कामाची नाही, बरोबर आहे ना. म्हणजे बाकी सगळे ना y चालतील, बाकी कुठलाही y चालेल, पण जर आपण y ची किंमत 1 ठेवली तर आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही.
मग एक सोडून बाकी सगळं चालेल, आणि ते बाकी सगळं म्हणजे आपलं काय असतं तर आर असतं. त्यामुळे आपला रेंज कसा असेल मग आपण पुढे असं लिहिणार एक्स cannot be defined if y equal to 1. x ची व्हॅल्यू जर 1 ठेवली तर y आपल्याला काढता येत नाही. therefore range इक्वल टू काय आलं, बाकी सगळे y चालतील म्हणजे सगळे म्हणजे r चालेल, पण त्यातून 1 कट करायचा म्हणजे मायनस करायचा. हा आपला काय झाला तर रेंज झाला. पुढचा एक्झाम्पल बघा. h of x इक्वल रूट ऑफ x प्लस 5 अपॉन x प्लस 5. आता हा घातांक किती आहे, हा इंडेक्स आहे हा, आणि हा 1 आहे. हे थोडंसं सिम्प्लिफाय करता येईल बघा आपल्याला. इथं आलं रूट ऑफ x प्लस 5 अपॉन हे काय रूट ऑफ x प्लस 5 चा स्क्वेअर आहे, म्हणजे फक्त काय राहिलं इथं तर रूट ऑफ x प्लस 5 राहिलं. म्हणजे h ऑफ x ऍक्च्युली किती आहे तर 1 अपॉन रूट ऑफ x प्लस 5 आहे. मग आता बघा हे रूट आहे ना, आणि रूटची व्हॅल्यू आपण कधी काढू शकतो जर हे तुमचं रूटची व्हॅल्यू ही कधी निघेल तर ती व्हॅल्यू शून्यापेक्षा मोठी असेल. बघा ही व्हॅल्यू जर शून्यापेक्षा मोठी असेल, कुठली x प्लस 5 हा जो नंबर आहे हा नंबर शून्यापेक्षा मोठा असेल तरच आपल्याला हे फाइंड करता येईल. अगदी तो शून्य झाला तरी काय होईल बघा, डिनॉमिनेटर शून्य होणार आहे, कारण रूट ऑफ 0 म्हणजे पुन्हा 0 आलं ना, त्यामुळे 0 सुद्धा तो चालणार नाही. तो किती पाहिजे तर शून्यापेक्षा मोठा पाहिजे. म्हणजे तुमचा h ऑफ x डिफाइन कधी होईल ज्यावेळेस x प्लस 5 हा नंबर शून्यापेक्षा मोठा असेल त्यावेळेस. म्हणजे आपण काय म्हणणार मग तर h of x is defined if x plus 5 is greater than 0. x plus 5 जर greater than 0 असेल तरच, म्हणजेच काय तर that is x is greater than -5. x ची किंमत किती पाहिजे तर -5 पेक्षा मोठी पाहिजे. आता -5 पेक्षा मोठी म्हणजे इन्फिनिटीला किती जाऊ शकते, म्हणजे तुमच्या डोमेन मध्ये कोण आला तर -5 टू इन्फिनिटी आला. -5 पेक्षा मोठी म्हणजे -5 टू इन्फिनिटी आला. हेच तुम्ही असं लिहू शकता x such that x belongs to R, x is greater than -5. आता तुम्हाला y काढायचं आहे. आता दिलंय काय बघा, तर तुम्ही काढलं की x 5 पेक्षा मोठा म्हणजे x प्लस 5 काय तर शून्यापेक्षा मोठं पाहिजे. आता हे जे आहे ते x प्लस 5 आहे, हा नंबर शून्यापेक्षा मोठा आहे, मग त्याचं रूट काढलं. कुठलाही नंबर घ्या की जो शून्यापेक्षा मोठा आहे, कुठलाही नंबर शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजे 2 4 2 3 1 2 3 4 5 6 कुठलाही शून्यापेक्षा मोठा नंबर घेतला तर त्याचं रूट काढलं. तर ते रूट सुद्धा आपण एकच घ्यायचं, पॉझिटिव्ह रूट घेणार, आणि ते पण कसं झालं तर शून्यापेक्षा मोठं झालं. बघा 2 चं रूट शून्यापेक्षा मोठं येईल, 4 चं रूट 2 आलं, 9 चं रूट 3 झालं. पॉझिटिव्ह रूट घ्यायचं फक्त, म्हणजे ते काय झालं ग्रेटर दॅन 0 झालं. तुमचं फंक्शन काय झालं 1 अपॉन रूट आहे, हे रूट शून्यापेक्षा मोठा आहे म्हणजे हा जो डिनॉमिनेटर आहे तुमचा, हा डिनॉमिनेटर काय पॉझिटिव्ह आहे, ग्रेटर दॅन 0 आहे ना हा डिनॉमिनेटर. मग 1 भागिले सम पॉझिटिव्ह नंबर, 1 भागिले सम पॉझिटिव्ह नंबर परत काय असेल पॉझिटिव्ह असेल, म्हणजेच काय झालं तर ग्रेटर दॅन 0 झालं. म्हणजे आपण इथं काय लिहिणार तर 1 अपॉन रूट ऑफ x प्लस 5 सुद्धा काय झालं तर शून्यापेक्षा मोठं झालं, आणि तो नंबर म्हणजेच आपला y आहे, म्हणजेच हा h ऑफ x म्हणजेच y काय झाला तर शून्यापेक्षा मोठा झाला. म्हणजे आपला रेंज काय झाला बघा मग, सो रेंज इज 0 टू इन्फिनिटी. तुमचा y कसा आहे तर शून्यापेक्षा
मोठा आहे. पुढचा प्रश्न, चेक द इंजेक्टिव्हिटी अँड सर्जेक्टिव्हिटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन. फंक्शन इंजेक्टिव्ह कधी असतं आणि सर्जेक्टिव्ह कधी असतं बघा. तर हे फंक्शनचा डोमेन आणि रेंज जर असेल तर इंजेक्टिव्ह म्हणजे काय, तर फंक्शन असतं 1 1 म्हणजे इकडचा 1 एलिमेंट इकडच्या 1 एलिमेंटशी रिलेटेड असणार आहे. आणि सर्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर इकडं एकही एक्स्ट्रा नाही, सगळे एलिमेंट इकडचे रिलेटेड असतील, असं ते सर्जेक्टिव्ह फंक्शन असतं. म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, तर ऑन टू फंक्शन म्हणतो. इकडे एकही एक्स्ट्रा एलिमेंट नाही. आता तुमचं एक्झाम्पल काय बघा, फंक्शन आहे f फ्रॉम n टू n, नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. म्हणजे इथं सेट ऑफ नॅचरल नंबर आहे, इथं पण सेट ऑफ नॅचरल नंबर आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 असं आहे. इकडं पण 1 2 3 4 5 6 7 असे इन्फायनाइट नंबर्स इकडे आहेत. इकडं पण इन्फायनाइट नंबर्स. आणि फंक्शन काय, तर इकडे जर x असेल तर इकडं y कसा काढला, तर x स्क्वेअर म्हणजे इकडच्या नंबरचा इकडं स्क्वेअर केला. मग आता बघा फंक्शन इंजेक्टिव्ह आहे की नाही चेक करू. म्हणजे इकडचा 1 इकडच्या 1 शी रिलेटेड आहे का बघा. 1 चा स्क्वेअर केला किती येईल, 1 च येईल. 2 चा स्क्वेअर केला 4 येईल. 3 चा स्क्वेअर केला 9 येईल. पटतंय ना बघा, हे नीटली वाटल्यास आपण 2 चा स्क्वेअर केला 4 आला, 3 चा स्क्वेअर केला 9 आला, 4 चा स्क्वेअर केला 16 आला. म्हणजे इकडचा नंबर 1 2 3 4 5 6 असा इन्फिनिटी कडे जाणार आहे, त्याच्या नंबरचा स्क्वेअर इकडे आपल्याला मिळेल. पण असं होणार नाही की इकडच्या 2 नंबरचा स्क्वेअर इकडे एकच असेल. म्हणजे असं होतं का, 3 चा स्क्वेअर पण 9 आहे आणि 10 चा स्क्वेअर पण 9 आहे, असं होईल नाही होणार. इकडचा नंबर बदलला की त्याचा स्क्वेअर इकडे बदलणार आहे. म्हणजे प्रत्येक x साठी आपल्याला डिफरंट y मिळणार आहे, कारण आपण याचा स्क्वेअर इकडे करताना वेगवेगळा मिळणार आहे, बरोबर ना. म्हणजे फॉर एव्हरी व्हॅल्यू ऑफ x वी गेट डिफरंट y, कारण आपण काय करतोय, तर प्रत्येक नॅचरल नंबरचा स्क्वेअर करतोय. त्यामुळे प्रत्येक x साठी वेगवेगळा y मिळणार आहे. म्हणजेच फंक्शन कसं झालं, तर इंजेक्टिव्ह झालं, 1 1 झालं. असं होणार नाही की इकडचे 2 नंबर इकडचा एका एलिमेंटशी रिलेटेड आहे, इकडचा हा 4 पण 16 शी रिलेटेड आहे आणि अजून एखादा नंबर पण असा दुसऱ्या नंबरशी 16 रिलेटेड आहे, असं होणार नाही. त्यामुळे हे फंक्शन कसं झालं, तर 1 1 झालं. म्हणजे प्रत्येक वेगळ्या x साठी आपल्याला डिफरंट y मिळणार. म्हणजे आपण कसं म्हणणार मग, फॉर डिफरंट value of x we get different value of y. डिफरंट x साठी आपल्याला डिफरंट y मिळणार. म्हणजे काय झालं, therefore function is injective. म्हणजे हे फंक्शन कसं आहे, तर इंजेक्टिव्ह फंक्शन. आता सर्जेक्टिव्ह, सर्जेक्टिव्ह म्हणजे काय, तर इकडं एकही एक्स्ट्रा एलिमेंट नको, इकडं एकही एक्स्ट्रा एलिमेंट नको. मग आता बघा, 1 चा स्क्वेअर झाला 1, 2 चा स्क्वेअर झाला 4, 3 चा झाला 9, 4 चा झाला 16. पण इथं या 1 आणि 2 मध्ये बघा, सॉरी 1 आणि 4 मध्ये 2 पण आहे आणि 3 पण आहे. ते इकडे कुठल्याच एलिमेंटशी रिलेटेड नाही, कारण आपण नॅचरल टू नॅचरल घेतलंय आणि फंक्शन काय, एक्स स्क्वेअर आहे. त्यामुळे या नॅचरल नंबरच्या सेट मध्ये हे जे 2 3 किंवा 4 आणि 9 च्या मध्ये बघा 5 6 7 8 जे नंबर हे इकडे कुठल्याच एलिमेंटशी रिलेटेड नाहीये, कारण हा कुठल्याच नॅचरल नंबरचा स्क्वेअर होत नाही. 2 3 5 6 7 8 जो हा कुठल्याच नॅचरल नंबरचा स्क्वेअर होत नाही. म्हणजे काय, तर इकडे असे बरेचसे एक्स्ट्रा एलिमेंट असतील की जे इकडे रिलेटेड नाही. म्हणजे हे फंक्शन ऑन टू होईल का, नाही होणार, कारण इकडे एक्स्ट्रा एलिमेंट झाले. म्हणजे हे फंक्शन कसं झालं, तर इनटू झालं, बरोबर. मग हे फंक्शन ऑन टू नाही म्हणजे सर्जेक्टिव्ह नाही, बरोबर ना. का, तर इकडच्या डोमेन मध्ये, सॉरी इकडच्या तुमच्या कोडोमेन मध्ये भरपूर एलिमेंट असे आहेत की जे इकडे एक्स्ट्रा एलिमेंट असल्यामुळे रिलेटेड नाही. म्हणजे या y ची किंमत जर 3 असेल किंवा f ऑफ
x मध्ये जर 3 असेल तर तो इकडं कुठल्याच एलिमेंटशी रिलेटेड नाही, किंवा 8 7 6 5 2 हे जे एलिमेंट आहेत हे इकडं कुठल्याच नंबरशी रिलेटेड नाही. तेच आता आपण कसं लिहिणार बघा. तर 8 2 3 किंवा 5 6 belongs to n असं म्हणूयात वाटल्यास. since which is codomain of function f. हा n कोण आहे तर कोडोमेनचा n आहे. कोडोमेन ऑफ फंक्शन f which are not related to any element of domain set n. ते कुठल्याच n या डोमेनच्या एलिमेंटशी रिलेटेड नाही. त्यामुळे काय झालं, therefore function f is not surjective. म्हणजे हे फंक्शन कसं आहे तर फक्त इंजेक्टिव्ह आहे पण सर्जेक्टिव्ह नाही. बघा दुसरं एक्झाम्पल, f फंक्शन f फ्रॉम z टू z. मग अशी इथं नॅचरल होतं बघा, n टू n होतं, आता z टू z आहे. गिवन बाय f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर. तेच फंक्शन आहे पण मगाशी काय होतं इकडं नॅचरल नंबर होते, आता इंटिजर आले. इंटिजर म्हणजे 0 -1 -2 1 2 3 0 -1 -2 पुन्हा 1 2 3 असे नंबर. फंक्शन तेच आहे, x इज रिलेटेड टू y इक्वल टू x स्क्वेअर हे फंक्शन. मग आता नंबरचा स्क्वेअरच करायचा आहे. 0 चा स्क्वेअर काय होईल 0 होईल, 1 चा स्क्वेअर 1 होईल बरोबर. -1 चा स्क्वेअर काय झाला 1च झाला. -2 चा स्क्वेअर इथं कुठेतरी 4 असेल बघा, -2 चा स्क्वेअर 4 झाला आणि 2 चा स्क्वेअर सुद्धा 4 झाला. म्हणजे प्लस आणि मायनस आपल्याला माहितीये एकच नंबर घेतला पण एकदा पॉझिटिव्ह आणि एकदा निगेटिव्ह घेतला तर त्या दोन्ही नंबरचे स्क्वेअर हे सेमच येणार. 1 -1 चा स्क्वेअर 1 येणार, 2 - 2 चा स्क्वेअर 4 येणार, -3 आणि 3 चा स्क्वेअर 9 येणार. म्हणजे नेहमी काय होणार आहे तर इकडचे दोन एलिमेंट इकडच्या एका एलिमेंटशी रिलेटेड असतील, इकडचे दोन एलिमेंट हे इकडच्या एका एलिमेंटशी रिलेटेड असतील. आणि मग असं जर झालं तर हे फंक्शन कुठलं झालं तर मेनी टू 1 झालं बरोबर. म्हणजेच हे 1 1 नाही आणि 1 1 नाही म्हणजे इंजेक्टिव्ह नाही बरोबर ना. हे फंक्शन इंजेक्टिव्ह नाही. हे फंक्शन कसं आहे तर z टू z आहे. त्यामुळे काय झालं तर 2 - 2 चा स्क्वेअर एकच झाला, 3 - 3 चा स्क्वेअर एकच झाला. म्हणून आपण लिहिताना कसं लिहिणार, आता हे सोल्युशन आहे आपलं. तर आपण म्हणणार इफ we take x equal to 2 and x equal to -2 then f of 2 किती झाला 2 चा स्क्वेअर 4 आणि f of -2 झाला -2 चा स्क्वेअर 4. म्हणजे काय झालं तर सेम नंबरचा त्या दोन नंबरचा स्क्वेअर सेम झाला. म्हणजे f of 2 जेवढा आहे तेवढाच f of -2 असेल. म्हणजेच काय झालं ते फंक्शन इंजेक्टिव्ह नाही. therefore function f is not इंजेक्टिव्ह. हे y सेम आहे but x तुमचा 2 is not equal to -2, त्यावेळेस तुमचा x सेम नाही, त्यामुळे हे फंक्शन नॉट इंजेक्टिव्ह झालं. आता सर्जेक्टिव्ह आहे का बघा, कुठला एक्स्ट्रा एलिमेंट इकडे शिल्लक राहणार आहे का. हे -1 -2 -3 हे जे निगेटिव्ह नंबर आहेत हे इकडे कुठल्याच नंबरचे स्क्वेअर असणार नाहीत. हे जे -1 -2 -3 सो अप टू -इन्फिनिटी कडे जाणारे हे जे नंबर्स आहेत निगेटिव्ह वाले
हे कुठल्याच नंबरचे स्क्वेअर असणार नाही. पुन्हा 3 किंवा 5, 6, 7 मगाच्या सारखे जे नंबर्स असतील हे पुन्हा कुठल्याच नंबरचे स्क्वेअर असतील असं नाहीच आहे, बरोबर ना. त्यामुळं काय झालं तर ते एक्स्ट्रा एलिमेंट झाले तिकडं, आणि एक्स्ट्रा असतील तर ते फंक्शन सर्जेक्टिव्ह होत नाही. सो इफ z2 equal to belongs to z, जर आपण हा आपल्या y ची व्हॅल्यू, ही y ची व्हॅल्यू म्हणूया, y equal to 2 belongs to z, ही y ची व्हॅल्यू जर घेतली तर त्याला आपल्याला एकही x नाही. सो इफ देन we cannot find x belongs to z, y ची व्हॅल्यू जर 2 घेतली तर आपल्याला त्याला x काढता येत नाही. का तर तो कुणाचाच स्क्वेअर नाहीये, म्हणून काय झालं, f is not सर्जेक्टिव्ह, त्यामुळे ते सर्जेक्टिव्ह फंक्शन नाही.